मानदेश नगरी 24 तास न्यूज, रोखोक बातम्या आणि बरच काही. माजी मंत्री सिद्धाराम म्हेत्रे यांनी बोरामणी गटातून माघार घे नाही तर तुला गोळ्या घालतो अशी धमकी दिल्याचा आरोप शिवसेना शिंदे गटाच्या महिला संपर्क प्रमुख तथा उमेदवार अनिता माळगे यांनी केला. तर तिकीट मिळाले नसल्यानंच माळगे या खोटा आरोप करत असल्याचा दावा सिद्धाराम म्हेत्रे यांनी केलाय. जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली आहे. तिकीट वाटपावरून सर्वच पक्षांमध्ये वादविवाद सुरू असल्याचं दिसतंय. शिवसेना शिंदे गटातही तिकीट वाटपावरून चांगलंच रणकंदन माजलंय. बोरामणी जिल्हा परिषद गटातून इच्छुक उमेदवार असलेल्या शिवसेना महिला आघाडीच्या संपर्क प्रमुख अनिता माळगे यांनी थेट माजी मंत्री सिद्धाराम म्हेत्रे यांच्यावर आरोप केले आहेत. मोबाईलवर गेम चेंजर हे स्टेटस ठेवल्यानं त्यांना राग आला असून बोरामणी गटातून माझी उमेदवारी फिक्स असताना ती कापण्यात आली. यामध्ये म्हेत्रे यांच्याबरोबर संपर्क प्रमुख महेश साठे यांचा हात आहे. दुधणीत आल्यानंतर तुला गोळ्या घालतो अशी धमकी सुद्धा सिद्धाराम म्हेत्रे यांनी दिल्याचा आरोप माळगे यांनी केलाय. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपल्या तिकिटांसाठी ग्रीन सिग्नल दिला होता असा दावा अनिता माळगे यांचा आहे. मात्र आपल्याला तिकीट मिळू नये यासाठी सिद्धाराम म्हेत्रे हे दबाव आणत आहेत असा आरोप करत याबाबत पुरावे आपल्याकडे असल्याचा दावा माळगेंनी केला आहे. माजी गृहराज्यमंत्री सिद्धाराम म्हेत्रे यांनी हे सगळे आरोप फेटाळून लावलेत. मी कोणतीही धमकी दिलेली नाहीये. बोरामणी गटातून दुसरा सक्षम नेता असल्यानं तिकीट देता येणार नाही. तिकीट मिळणार नसल्यानं अनिता माळगे खोटे आरोप करत असल्याचं स्पष्टीकरण म्हेत्रे यांनी दिलं आहे. शिवसेनेतील या वादाचा परिणाम जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकीत होण्याची चिन्ह आहेत.